नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण संभाजी महाराज यांचा इतिहास पाहणार आहोत. तर शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी राणी सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी 9 वर्ष राज्य केलं. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य तसेच सिद्धी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील शासकाविरुद्ध लढा देत ते उभे होते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इसवी सन 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. संभाजी महाराजांच्या आई म्हणजेच महाराणी सईबाई यांचे निधन महाराज लहान असतानाच झाले होते. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली होती. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी केला. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावरती खूप माया केली. मात्र त्यांची आणखीन एक सावत्र आई म्हणजेच राणी सोयराबाई यांनी महाराजांना पोरकेपणाने वागविले. तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. संभाजी महाराजांनी संपूर्ण कार्यकाळामध्ये 120 युद्धे लढली. त्यात महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी 120 पैकी एकही लढाई हरले नाहीत. म्हणजे त्यांनी संपूर्ण 120 लढाया जिंकल्या होत्या. संभाजी राजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिरातील सिद्धी, म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला होता. संभाजी विरुद्ध औरंगजेबला मदत करण्याची कधीच हिम्मत झाली नाही. त्यापैकी संभाजी राजाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली होती. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेबला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो अगदी चवताळून उठला आणि संभाजी महाराजांना मारण्याचा त्यांनी कट रचला. पण संभाजी महाराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे समर धुरंधर, जाज्वलन तेज, आगेचा ओहळ, महापराक्रमी, रणझुंजार, तेजस्वी राजपुरुष होते. भाषा, ज्ञान, सैन्य संचालन, राजनीती, संस्कृत पंडित, दानवीर होते. शिवाय अंगयष्टीने धिप्पाड होते. म्हणूनच शेख निजामाच्या 70 हबशास जुमानत नव्हते. 3 एप्रिल 1680 या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावरती होते. जानेवारी 1681 ते 31 मार्च 1689 या 9 वर्षात सर्वार्थाने पराक्रमी आणि झंझावाती वादळाप्रमाणे प्रखर कारकीर्द संभाजी महाराजांची झाली होती. एकाच वेळी 5 आघाड्यावर शत्रूशी यशस्वी झुंज देत एक महापराक्रमी राजा म्हणून तसेच एकही लढाई वा युद्ध न हरता स्वराज्य शाबूत राखणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव द्वितीय पोर्तुगीज, जंजिरेकर, सिद्धी, इंग्रज स्वराज्यात घुसखोरी करत असलेला 5 लक्ष सैन्यासह तळ ठोकलेला औरंगजेब आणि स्वराज्यातील फितूर स्वकीय याच 5 शत्रू आघाड्यावर अशी जरब बसवली की त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात संभाजी महाराजांसारखा युग पुरुष पराक्रमी राजा नव्हता, ज्यांनी स्वतः सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजले होते किंवा दात पाडले होते. असा पराक्रमी पुरुष आपला राजा संभाजीराजे भोसले. छत्रपती संभाजी महाराज हे निवडक सैन्यासह कोकणात संगमेश्वर येथे एक निवाडा करण्यासाठी थांबले होते. तिथे धोका होऊ शकतो हे सध्याचे मताकडे लक्ष न देता
सोबतचे संताजी घोरपडे आणि सैन्याला रायगडावर प्रयाण करण्याचा आदेश दिला आणि संभाजी महाराज व कवी कलश सेनापती म्हाळोजी घोरपडे आणि 300 सैन्यासह संगमेश्वर येथे निवाडा देण्याच्या कार्याकरिता थांबले होते. शेख निजाम उर्फ मुकर्रब खानने संगमेश्वरवर हल्ला चढवला. एकच धुमाकूळ झाला. 1 फेब्रुवारी 1689 संभाजीराजेचे 300 सैन्य शेख निजामाच्या 5000 सैन्याशी निकारपणे प्राणपणाने लढू लागले. हातघाईची लढाई सुरू झाली. सेनापती माळोजी बाबा लढताना घायाळ होऊन धारातीर्थी पडले. संभाजी महाराजांच्या घोड्याच्या एका पायावर स्वर्णकडे होते, त्यामुळे शंभूराजे त्या धुमश्चक्रीत ओळखले गेले. ते कवी कलशाच्या पायावर घाव बसला आणि तो किंचाळला, राजे राजे. संभाजीराजे माघारी वळाले. आर्त किंचाळी बघून कवी कलशाजवळ गेले आणि त्याच किंचाळण्यामुळे त्यावेळेस शेख निजामसेने सैन्य शंभूराजेवर वार करू लागले. जसा अभिमन्यू चक्रव्यूहात सापडला, तिथं तीच स्थिती शंभूराजांची होती. ते सैन्याचा प्रतिकार करू लागले, परंतु शेखच्या 70 हबशांशी साखळ दंडाने संभाजी राजांना आवळले गेले होते. राजे 70 जणांना दाद देत नव्हते, परंतु किती वेळ एकटे लढणार. शेवटी 70 लोकांनी साखळ दंडाने बांधून राजाला संगमेश्वरावरून बहादूरगडास नेले. तिथे औरंगजेबाची छावणी होती. कवी कलश आणि शंभूराजेंना औरंगजेबासमोर उभे करण्यात गेले. बादशहाने खुश होऊन शेख निजामास मुकर्रब खान हा किताब व खिरापत दिली. या परवरदिगार तूने मेरी मुराद पुरी की, शुक्र है. संभाजी महाराजांना बघून औरंगजेब अतिशय विस्मयचकित झाला होता. तख्तावर उठून तो जमिनीवर बसला. कवी कलशाच्या काव्याप्रमाणेच राजन तव तेज निहारत तख्त तजत औरंग असे म्हणतो. औरंगजेब डोळे विस्फारून शंभूराजेंचे बाणेदार रूप, आग उकणारे डोळे, बलदंड धिप्पाड शरीर, करारी मुद्रा, साखळ दंडात जखडलेला तो मराठ्याचा शूरवीर राजा, सिंहाचा छावा त्यांना सापडला होता. औरंगजेबाने इस्लामाप्रमाणे तख्ते कुलाची शिक्षा दिली. शंभूराजे आणि कवी कलशाला 2 वेगवेगळ्या उंटावर उलटमुखी बसविण्यात आले. अंगात विदूषकाचे कपडे, मिळमिळीत सदिच्छ मळके कपडे, तख्ते म्हणजेच लाकडाच्या फळ्यांचा खोडा, मानेवर त्यांना 2 हात बांधलेले होते. त्या खोडाला घुंगरे बांधलेली होती आणि त्यावर छोटी छोटी निशाणे चित्तरलेली होती. अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढली गेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनिक महाराजांवर व कवी कलशावर दगडे भिरकावीत होती, त्यांना भाल्याने टोचत होती, त्यांचे नगारे वाजवत होती, कर्णे थरारत होती. विदूषकाची लाकडी टोपी घालून बाजार ओळीतल्या रस्त्यावर संभाजीराजांची धिंड काढण्यात आली. दुतर्फा मोघल सैन्य शंभूराजेवर थुंकत होते. शंभूराजेंची अशा प्रकारची विटंबना करण्यात आली की ती शब्दात सांगणे सुद्धा अशक्य होते. औरंगजेबाने शंभूराजेंना इस्लाम कबूल कर, तुझ्या स्वराज्याला गुप्त खजिना कोठे आहे तो सांग, माझ्या मोगल फौजेतले फितूर तुला कोण किती सामील आहेत, असे अनेक प्रश्न विचारणे, परंतु बाणेदार शंभूराजेंनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही, त्याला दाद दिली नाही. याने औरंगजेबाचा संताप अनावर झाला आणि कुलाहतक अशी शिक्षा दिली. चामडी लोळवणे, चामडी शास्त्राने ओरबडणे, डोळ्यात तप्त सळई फिरवून डोळे काढणे. औरंगजेबाचे सैनिक शंभूराजेंना जेवण द्यायचे. पुढे शंभूराजेंनी जेवण नाकारताच जबरदस्तीने तोंडात अन्न घालायचे, परंतु शंभूराजेंनी त्यांना कधीच दाद दिली नाही.
त्यांनी अन्न पाणी घेणे बंद केले. नंतर तोंडात सळई टाकून जीभ छाटली गेली. अगोदर एक हात छाटला गेला, नंतर दुसरा हात छाटला गेला. अखेर संभाजी महाराजांचे क्रूरपणे तलवारीने शिर कापण्यात आले, शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि तुळापूरच्या वडूच्या परिसरात फेकण्यात आले. एक धगधगते शौर्य क्रूरपणाच्या कळसाने निमले गेले. असा निसंशय मृत्यू आजपर्यंत कोणत्याही राजाला आला नव्हता. तो धर्मवीर, स्वराज्य रक्षक, बलशाली, अतिपराक्रमी संभाजी महाराजांना आला होता. आजही अखंड ज्योत तेवत आहे वडू बुद्रुक तुळापूरला. ते धगधगत्या शौर्याचे प्रतीक आहेत. हिंदवी धर्म अभिमानाने त्यागाचे स्मारक आहेत. अमोघ कीर्तीचा तो एक दीपस्तंभ आहे. संभाजी महाराजांची अमानवीय हत्या झाली तो दिवस होता 11 मार्च 1689. 40 दिवस साक्षात मृत्यूचे तांडव सहन करून बलिदान झालेले शंभूराजाचे वीरमरण या हिंदू पतशाहीच्या तमाम वीरांना, नवयुवकांना प्रेरणास्थान देणारे आहे. ते पराक्रम, ते तेजस्वी डोळे, तो कधीही न झुकणारा बाणेदारपणा, ते स्वराज्याचे औक्षण, ते स्वराज्याचे रक्षण, ती प्रतिज्ञा, ते पालन, शिवछत्रपतीच्या निधनाने पोरके झालेले 23 वर्षाचे कोवळे पोर. स्वराज्याची जबाबदारी घेतली, छत्रपती झाले. स्वराज्यात शिरलेल्या औरंगजेबाला 9 वर्ष झुंजत ठेवले आणि मेटाकुटीला आणलेले, अशी आपल्या राजाची ओळख होती. देश धर्म मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब 18 वर्ष जगला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्रात असं लिहिलं होतं की मी संभाजी महाराजांचे डोळे काढले पण संभाजी महाराजांनी कधीच डोळे नमवले नाहीत. मी संभाजी राजाचे हात छाटले पण त्यांनी कधीच हात फैलावले नाहीत. मी संभाजी राजाचे पाय तोडले पण संभाजी राजे कधीच गुडघ्यावरती टेकले नाहीत. मी संभाजी राजाची मान छाटली पण संभाजी राजांनी कधीच मान झुकवली नाही. असे हे संभाजी राजासारखा एखादा जरी पुत्र माझ्या मुघल सल्तनत मध्ये जन्माला आला असता तर आज मुघल साम्राज्य संपूर्ण देशावर राज्य केलं असतं, असे स्वतः औरंगजेबाने लिहून ठेवले होते. औरंगजेबाने संभाजी राजानंतर 18 वर्ष राज्य केलं पण त्याला स्वराज्याचं 1 इंच सुद्धा मिळवता आलं नाही. कारण त्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी आणि संपूर्ण मावळ्यांनी जे रक्त सांडवलं होतं, जी लढाई केली होती, ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढले. ते फक्त आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या मातृभूमीसाठी. अशा राजांना मानाचा त्रिवार मुजरा. असा महापराक्रमी राजा फक्त आपल्या मराठा मावळ्यांचा होता. अशा महान छत्रपती संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा. ही छत्रपती संभाजी महाराजांची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.